जय जय रामकृष्ण हरी माऊली. 25 वारकऱ्यांचा ट्रक नदीत कोसळला, पण माऊलींनी मृत्यूलाही मागे फिरवलं. आजची ब्रेकिंग न्यूज अशी आहे, 25 वारकऱ्यांचा ट्रक नदीत कोसळला. शेवटच्या क्षणी काय घडलं? तारीख 15 जुलै 2025 सकाळी 4 वाजता सोलापूर जिल्ह्यातून वारकरी ट्रकने पंढरपूरला निघाले होते. सगळ्यांच्या हातात पताका, तोंडात ज्ञानोबा माऊली तुकाराम. ट्रक ड्रायव्हर दादा पण 20 वर्षापासून वारी करत होते. रस्ता निसरडा होता. भीमा नदीचा पूल आला. अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. ड्रायव्हर दादा ओरडले, माऊली वाचवा. ट्रकचं स्टेअरिंग वळलं आणि 30 फूट खाली सरळ भीमा नदीत कोसळली. पाणी आतमध्ये यायला लागलं. अंधार पडलेला होता. सर्वजण किंचायला लागले. पाणी नाकापर्यंत आलं. कोणी आई म्हणत होते, कोणी विठ्ठल. तोपर्यंत एक ताई म्हणाली, आपण आता गेलो. एका काकांनी शेवटचा श्वास घेतला आणि डोळे मिटले. ट्रक पूर्ण बुडाला. बाहेरून फक्त पाण्याचे बुडबुडे ऐकू येऊ लागले. गावकरी धावत आले, पण उशीर झाला असं सगळ्यांना वाटलं. तोपर्यंत 20 सेकंदात पाण्यातून एक प्रकाश बाहेर दिसू लागला. सगळ्यांनीच वाटलं भास आहे, पण त्या प्रकाशात एक स्त्री उभी होती. डोक्यावर टाळ, गळ्यात तुळशीमाळ. ती हसली आणि म्हणाली, माझी लेकरं घाबरू नका. तिने हात वर केला आणि काय आश्चर्य, ट्रक हळूहळू वर यायला लागला. पाणी आत जाणं बंद झालं. बेशुद्ध असलेले शुद्धीवर आले. गेला होता श्वास त्यांचा छातीवर हात ठेवला आणि श्वास परत आला आणि ती खोकत उठली. ट्रक नदीच्या काठावर आला. सगळे 25 जण जिवंत झाले. गावकरी धावत आले, पोलीस आले. सगळे म्हणाले, हे कसं शक्य आहे? ड्रायव्हर दादा म्हणाले, मला माऊली दिसले, त्यांनी ट्रक ढकलला. डॉक्टर म्हणाले, हा तर चमत्कार आहे. त्या दिवशी सगळे 25 जण पंढरपूरला पोचले आणि विठ्ठलाला पहिला हार घातला. माऊली, संकट कितीही मोठं असलं तरी माऊली एका सेकंदात येतात. कमेंटमध्ये लिहा, जय हरी विठ्ठल. हा अनुभव 25 जणांना पाठवा. जय हरी विठ्ठल.